जालना में मेडिकल कॉलेज को मंजूरी मिल गई है। पिछले कुछ सालों से शहर में मेडिकल कॉलेज स्थापित करने की लड़ाई चल रही थी। मोदी सरकार के दौरान महाराष्ट्र में 14 मेडिकल कॉलेजों को मंजूरी दी गई। इसमें जालना शहर का भी समावेश था। शिवसेना नेता अर्जुन खोतकर ने इसकी जानकारी दी। गेल्या अनेक दिवसाचा आमचा लढा हा आज यशस्वी झालेला आहे। 100 जागा त्या ठिकाणी आता ॲडमिशन्स आपल्याकडे या ठिकाणी होणार आहेत। मुळामध्ये WHO युनोच्या निकषाप्रमाणे डॉक्टरची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही अशा प्रकारचा केंद्राचा अहवाल त्या ठिकाणी होता। ग्रामीण भागामध्ये विशेषतः डॉक्टर नाहीत अशा प्रकारचा अहवाल होता। मग केंद्र सरकारने मोदी सरकारने हा निर्णय घेतला की देशामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे डॉक्टर्स जास्तीत जास्त केले पाहिजेत म्हणून 124 कॉलेज देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला। त्यातला 14 कॉलेज महाराष्ट्रामध्ये देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला। खरं तर हा निर्णय बिगर काँग्रेसच्या सरकारमधला निर्णय मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय आणि मग यामध्ये महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली जागा देण्याच्या संदर्भामध्ये, इमारतीच्या संदर्भामध्ये, स्टाफ भरण्याच्या संदर्भामध्ये। त्यामुळे आता ही गोष्ट याला मान्यता घ्यावी लागते राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची। या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला मान्यता मिळाली आणि आता 14 कॉलेजला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे। आता ही आनंदाची गोष्ट आहे की खूप चांगल्या पद्धतीनं 100 जागा या ठिकाणी मिळाल्या। खरं तर हे यश कोणी एकट्याचं नाही। आमचा हा संघर्षाचा लढा आणि माननीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की राज्यातल्या सर्व भागामध्ये आणि त्यात राज्य सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णय आज या ठिकाणी झाला। त्याबद्दल मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर हे मी पुन्हा सांगतो की माननीय मोदी साहेबांच्या सरकारमधून हा देशामध्ये 124 कॉलेज उघडण्याचा निर्णय या ठिकाणी झाला। त्यापैकी 14 कॉलेज महाराष्ट्रामध्ये आणि तेही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खूप यासाठी प्रयत्न केले, त्यातून हे मंजूर झालं। मी परवाच माननीय हसन मुश्रीफ साहेबांना या ठिकाणी भेटलो। मी तुम्हाला त्याचे फोटो देऊ शकतो की बाबा आम्हाला तातडीनं या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी तुम्ही आम्हाला 100 जागा या ठिकाणी भरण्याची परवानगी द्यावी। आता भाड्याच्या जागेमध्ये हे कॉलेज सुरू होईल ही जाणलेकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे।